नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता सिंधू, राजश्री, रेश्मा, ऋतुजा, काकू सगळ्यांना राणीने उडी मारल्यानंतर सगळं काय काय झालं याची खोदून माहिती विचारत असती। सिंधू म्हणते की ते डॉक्टर आले, ते हॉस्पिटलचे कर्मचारी आले, ॲम्ब्युलन्स आली, त्यांनी मधू जिवंत आहे की नाही हे चेकही केलं आणि लगेच मधूची बॉडीसुद्धा घेऊन गेले। तुम्ही त्यांना कोणी त्यांना सांगितलं, कोणी त्यांना कळवलं, ते कसे इथे आले याची काही विचारपूस केली का नाही? तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू, मी एक पोलीस ऑफिसर आहे आणि मी हे सगळं त्यांना विचारायला हवं होतं, तशी त्यांना मधूला घेऊन जायलाच परवानगी द्यायला नको होती, माझंच चुकलं, असे आता राघव सिंधूला सांगतो। राघव म्हणतो की पण मधू खिडकीतून उडी मारून खाली पडली होती, तिच्या डोक्यातून रक्त येत होतं आणि त्यामुळे आम्ही सगळेच जण ब्लानिंग झालो होतो। राघव म्हणतो की राणी काहीच रिस्पॉन्ड करत नव्हती आणि अशा वेळेस ते डॉक्टर ॲम्ब्युलन्सवाले आले आणि त्यांनी मधूला चेक केलं आणि ते घेऊनही गेले। राघव म्हणतो ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडल्या, मला माहीतही होत्या, तरी सुद्धा मी काहीच केलं नाही। ते ऐकून आता सिंधू राघवकडे बघते आणि तेवढ्यात दरवाजातून माझ्या भाचीचा जीव घेऊनही तुम्हाला अजून समाधान नाही झालं का, असे बोलत आता राणीचा मामा तिथे आलेला असतो। वकिली वेशात आता आलेल्या राणीच्या मामाला बघून सगळेजण अवाक झालेले असतात आणि ताबडतोब मामाकडे बघत सगळेजण उठून उभा राहतात आणि आता श्रीकांत हा आतमध्ये येतो आणि लगेच आता सगळ्यांच्या समोर येत सगळ्यांकडे बघत श्रीकांत म्हणतो की इथे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न चालला की काय, आणि हात जोडत नमस्कार करत म्हणतो की मी मधू राणी देशपांडेचा आता मर्डर केस संबंधी विचारपूस करायला आलोय। राघव म्हणतो की त्यांच्याबद्दल तुम्हाला काय विचारायचंय, तर तेवढ्यात राघव समोर येत आता राणीचा मामा म्हणतो की म्हणजे तुम्ही मधुर राणी देशपांड्याचे, असे म्हणत आता त्याच्याकडे बघत श्रीकांत म्हणतो की खुनी तर श्रीकांतने आता राघवला मधूचा खुनी बोललेला असतो। राघव म्हणतो मी मधूचा खून केलेला नाहीये, तर श्रीकांत म्हणतो की तुम्ही मला नका सांगू, खून तर तुम्हीच केलाय। श्रीकांत म्हणतो की आणि हे पुराव्यासकट मी समोर आणीन आणि सत्य सुद्धा हेच आहे। तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो, तर राघव श्रीकांतला म्हणतो की सत्य काय आहे ना हे मी तुम्हाला सांगतो। राघव म्हणतो सत्य हेच आहे की मी मधूचा खून केलेला नाही, तर मधूने आत्महत्या केली। तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की राघव रत्नपारखी, तुम्ही सरकारी पोलीस ऑफिसर आहात हे विसरू नका, तुम्ही फक्त एक पोलीस आहात, त्यामुळे दोषी कोण, मधूने आत्महत्या केली की मधूचा खून झाला हे सगळं कोर्ट ठरवेल, तुम्ही नाही। जजचा निर्णय हाच अंतिम निर्णय असतो, हे माहिती आहे ना तुम्हाला। पटकन आता श्रीकांत म्हणतो की अरे हो, सगळं बोललो पण मुद्द्याचं बोलणं तर राहूनच गेलं, असे म्हणत श्रीकांत आता खुर्चीवर बसतो आणि आता पायावरची घडी मारत खुर्चीवर आयटीत बसत सगळ्यांकडे बघत श्रीकांत म्हणतो की मी कोण हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना, मी श्रीकांत धर्माधिकारी, ॲडव्होकेट म्हणतात मला, मधुर राणीचा मी सक्का मामा। ते ऐकताच आता राघव सिंधू सगळेजण श्रीकांतकडे बघू लागतात। तर आता श्रीकांत म्हणतो की मी राघवबद्दल तुमच्याबद्दल खूप काही ऐकून होतो, तुमचं आडनाव रत्नपारखी, पण खऱ्या रत्नांची तुम्हाला पारखच करता आली नाही। अनफॉर्च्युनेटली आज भाची माझी ह्या जगात नाहीये आणि म्हणूनच तिचा मामा आज तुमच्या घरात आलाय तुमच्या समोर। त्याच आता ऋतुराज म्हणतो की तुम्ही काय आम्हाला धमकी देता का, तर आता श्रीकांत म्हणतो की धमकी नाही, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल तर तसं समजा, ही धमकी नाहीये, मी जे बोलतो ना ते करतो आणि जे बोलत नाही तेही 100% करतो। तर आता श्रीकांत म्हणतो की अजून तर मी काहीच केलेलं नाहीये, हे फक्त मी येऊन तुमच्या समोर उभा राहिलो तर तुमच्या चेहऱ्याचे 12 वाजले, तेव्हा आता कोर्टात तुम्ही माझ्या समोर कसे उभा राहणार, तर सिंधू म्हणते फक्त उभेच नाही राहणार, तर ही केस आम्ही जिंकू। सिंधू म्हणते कारण आमची बाजू सत्याची आहे, तर श्रीकांत म्हणतो की तुम्हाला माहिती नाहीये, माझ्या करिअरमध्ये मी एकही केस हरलेलो नाहीये आणि ही सुद्धा केस मी जिंकणार, असे श्रीकांत सगळ्यांना सांगतो। सिंधू म्हणते की असेलही आजपर्यंत तुमचा ट्रॅक रेकॉर्ड एकदमच व्यवस्थित असेल, पण ही केस तुम्ही हरणार आहात, कारण मी तुम्हाला सांगितलं ना, कारण आमची बाजू सत्याची आहे। सिंधू म्हणते की आता तुम्ही ऋतुराज काकांना काय सांगितलं, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, आणि हेच मी तुम्हाला सांगते, कारण कुणाचं नशीब बनवायला तुम्ही देवही नाही आहात आणि जजही नाही आहात, असे आता सिंधूने श्रीकांतला ठणकावून सांगितले।
सांगितलेलं असतं. तुम्ही तर एक साधे वकील आहात. ते सिंधूचे बोलणे ऐकताच श्रीकांतला मोठा धक्का बसलेला असतो. पटकन पाची बोटाचा पंजा सरळ करून श्रीकांत सिंधूकडे बघू लागतो आणि आता पटकन खाडकन उठून उभा राहत श्रीकांत हा सिंधू समोर येतो आणि म्हणतो, तू सिंधूच ना? तर सिंधू म्हणते हो. तर आता श्रीकांत म्हणतो की तू तर एकदम छान बोलतेस, तू तर लेखिका व्हायला हवी होतीस, पण तू तर तुझं प्रोफेशनच सोडलंय. असो, पण पहिल्यांदा आज तू मला चॅलेंज केलंयस. तुझ्या माहिती करता तुला मी सांगतो, ऐक, मी जर केस हातात घेतली ना तर समोरचा प्रतिस्पर्धी वकील ती केस लगेच सोडून देतो. श्रीकांत म्हणतो की पण आज चक्क तू तर मला धमकीच दिली. वडील या नात्याने मी तुला एक सल्ला देतो. तर आता सिंधू श्रीकांतकडे बघते तर श्रीकांत म्हणतो की आयुष्यात अशी चूक पुन्हा कधी करू नकोस. आणि लगेच श्रीकांत इन्स्पेक्टरला आवाज देतो. तर इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात. इन्स्पेक्टरला बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता इन्स्पेक्टर येतात. श्रीकांत म्हणतो की कायद्याचे रक्षकच जर कायद्याचे भक्षक झाले तर शिक्षा त्यांना व्हायलाच हवी ना. आणि श्रीकांत म्हणतो की बरं, तर गुन्हा करून तुम्ही पळून गेले नाहीत. तर आता राघव म्हणतो की मी कुठला गुन्हा केलाच नाही, तर पळून जाण्याचा काही प्रश्नच येत नाहीये. तेव्हा आता लगेचच श्रीकांत म्हणतो की हे लोकांना कळू देत ना, तू काही जज नाहीये, तू एक सामान्य पोलीस अधिकारी आहेस. श्रीकांत म्हणतो की काय सिंधू बरोबर आहे ना? तर सिंधू म्हणते हे तुम्ही सुद्धा विसरू नका. आणि आता श्रीकांत म्हणतो की राघव रत्नपारखी, आतापर्यंत तू छोट्या छोट्या गुन्हेगारांना अटक केली, पण आज तू स्वतःला अटक होताना बघणार आहेस आणि कसं वाटतंय ते मला सांग. आणि लगेच श्रीकांत म्हणतो की इन्स्पेक्टर. तर लगेच इन्स्पेक्टर हातात बेड्या घेऊन पुढे येतो आणि लगेच ते इन्स्पेक्टर राघव समोर येऊन त्याच्या हातातील बेड्या राघव समोर धरतो. तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता राघव समोर बेड्या धरताच ताबडतोब सिंधू आणि सगळे रत्नपारखी राघवच्या समोर येऊन राघवला आडवे उभा राहतात. आणि आता इन्स्पेक्टरला देखील मोठा धक्का बसलेला असतो. सगळ्यांनी एकमेकाच्या हाताच्या साखळ्या केलेल्या असतात आणि राघवच्या आता समोर उभा राहत सगळे जण आता इन्स्पेक्टरकडे बघत असतात. ते बघून हसत श्रीकांत म्हणतो की एकी, वा वा एकी, हेच बळ. आणि पुन्हा मी तुम्हा सगळ्यांना सांगतो, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. इन्स्पेक्टरला त्यांचं काम करू द्या. ते ऐकतात सिंधू म्हणते की राघवला कोण हात लावतं ना बघतेच मी. तर आता ऋतुराज म्हणतो की राघवने काहीही केलेलं नाहीये. तेव्हा आता लगेचच काकू म्हणते की तुम्ही आम्हाला कायदा शिकवता आणि स्वतः काय करता. तर पोलीस इन्स्पेक्टरला पाठीमागं व्हायला सांगून आता श्रीकांत हा राजेश्री समोर येत म्हणतो की राजेश्री रत्नपारखी. त्यानंतर आता काकू समोर येत नमस्कार करून हात जोडत श्रीकांत म्हणतो की नमस्कार आमदार रुक्मिणी रत्नपारखी. त्यानंतर श्रीकांत म्हणतो की आमदार रुक्मिणी रत्नपारखी, मधुराणीने खिडकीतून उडी मारली त्या अगोदर राघव आणि मधुराणीचं काही भांडण झालं होतं का? काकू काहीच बोलत नसते. तेव्हा हसतच श्रीकांत म्हणतो की नाही, तुम्ही सांगणार नाहीत कारण तुम्ही आमदार आहात ना. त्यानंतर ठीक आहे असे म्हणत श्रीकांत हा रेश्मा समोर येतो आणि म्हणतो की रेश्मा, मी त्यांना काय विचारलं हे तू तर ऐकलंच असेल, तेव्हा तू देशील का उत्तर? रेश्मा सुद्धा आता अवाक झालेली असते. तेव्हा आता ज्या वेळेस आपण दरवाजासमोर आलो होतो आणि मधु राघवला सांगत होती की राघव, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यासोबत प्रेम करत राहील, हे आता रेश्मा ऋतुजा सगळेजण दरवाजाला कान देऊन ऐकत असतात. हे रेश्माच्या डोळ्यासमोर येऊ लागते. राघवने मधुला दूर लोटलेलं असतं आणि लांब राहा माझ्यापासून असे आता राघवने मधुला म्हटलेले असते. हे देखील आता रेश्माने ऐकलेलं असतं. बोट करत राघवने म्हटलेले असते की मी तुला शेवटचं सांगतोय मधु, परत जर तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर याद राख. हे बोलणे आता रेश्माला आठवते. त्यानंतर आता लगेच रेश्माकडे बघत श्रीकांत म्हणतो की अहो किती घाबरलात तुम्ही, बरं मी तुमच्याशी नंतर बोलतो. त्यानंतर राघव समोर येत श्रीकांत म्हणतो की राघव रत्नपारखी, यापुढे आपल्याला सतत कायमच भेटायचे, खूप गोष्टी विचारायच्यात. त्यानंतर आता श्रीकांत सिंधू समोर येत म्हणतो की सिंधू, तुम्ही तर मोठ्या डॉक्टर आहात, डॉक्टर भेटूयात आपण. तर तेवढ्यात आता श्रीकांत हा ऋतुजा समोर येत म्हणतो की ऋतुजा रत्नपारखी. तर ऋतुजा खूप घाबरलेली असते. तेवढ्यात ऋतुराज ऋतुजाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि लगेच ऋतुराजकडे बघत श्रीकांत म्हणतो की ऋतुराज रत्नपारखी धीर देत आहेत. अरे वा वा.
त्यानंतर आता पुन्हा श्रीकांत रेश्मा समोर येत म्हणतो की आठवलं का आणि घाबरू नका, पुन्हा मी तुम्हाला विचारतो, भांडण झालं होतं का? तर रेश्मा अजूनच घाबरलेली असते. सगळेजण आता रेश्माकडे बघत असतात. श्रीकांत म्हणतो मी तुम्हाला सरळ भाषेतच प्रश्न विचारला ना, का वेगळ्या भाषेत प्रश्न विचारू? त्यानंतर आता श्रीकांत म्हणतो की थांबा, घाबरू नका, मी तुम्हाला वेगळ्या भाषेत विचारतो. आणि लगेच श्रीकांत आता पाण्याचा ग्लास घेऊन रेश्मासमोर येतो आणि म्हणतो की हे बघा, पाणी प्या, घाबरू नका. तर आता रेश्मा पाणी पिऊ लागतात. श्रीकांत मोठ्याने ओरडत म्हणतो की भांडण झालं होतं की नाही? घाबरतच रेश्मा पुन्हा पाण्याचा ग्लास खाली धरते. तेव्हा आता राग घेऊन श्रीकांत तो पाण्याचा ग्लास बळजबरीने आता रेश्माच्या तोंडाला लावतो. मोठ्याने ओरडत श्रीकांत म्हणतो की बोल, झालं होतं की नाही भांडण? ते ऐकताच आता सिंधूला राग येऊन जोराने आता रागाने सिंधू श्रीकांतला मागे लोटते आणि सनकन श्रीकांतच्या कानाखाली मारते. ते बघून श्रीकांत आता अवाकच झालेला असतो आणि गालाला हात लावलेला असतो. राग येऊन सिंधू म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही काय निर्णय द्यायला जज नाही आहात किंवा देव नाही आहात. मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका. तेव्हा आता राग येऊन श्रीकांत म्हणतो की माझ्यावर हात वगारून खूप मोठी तू चूक केलीस, मला मारलं ना, पण याच्या वेदना तुला होतील सिंधू, आणि तेही आयुष्यभर. असे म्हणत आता श्रीकांत म्हणतो की राघव रत्नपारखी, तुम्ही खून केल्याबद्दल आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. आणि मोठ्याने आता श्रीकांत म्हणतो की इन्स्पेक्टर अटक करा यांना. तेवढ्यात सिंधू म्हणते की नाही, तुम्ही यांना अटक करू शकत नाही, कारण ते निर्दोष आहेत. तर ऋतुराज म्हणतो की 1 मिनिट, तुमच्याकडे वॉरंट आहे का? आणि लगेच तो पोलीस इन्स्पेक्टर त्याच्याकडचे वॉरंट ऋतुराजला दाखवतो. ते वाचताच आता ऋतुराजला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात बोट करत सिंधू म्हणते की 1 मिनिट थांबा, तुम्ही ज्यांना अटक करायला आलेत ना, ते IPS पोलीस अधिकारी आहेत, अट्टल गुन्हेगार नाही आहेत. इकडे आता लगेचच सिंधू म्हणते की 1 मिनिट थांबा. तर राघव म्हणतो सिंधू. तर सिंधू ऐकायला तयार नसते आणि सिंधू आता लगेच तिचा फोन करून आता DIG सरांना फोन लावते. तर DIG सर म्हणतात की बोल सिंधू. तर सिंधू म्हणते की DIG सर, राघवला इथे एक वकील पोलिसांना घेऊन अटक करायला आली, त्यांच्याकडे वॉरंट आहे. तर आता DIG सर म्हणतात की सिंधू मला माहिती आहे आणि त्यांची पोहोच वरपर्यंत आहे. त्यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना सगळ्या गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही, पण काहीच फायदा झाला नाही. आय एम सो सॉरी. असे म्हणत आता DIG सर फोन कट करतात. सिंधू म्हणते की सर पण, तर तेवढ्या DIG सरांनी फोन कट केलेला असतो आणि आता DIG सरांचा सुद्धा नाविलाज झालेला असतो. तर सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. ते बघून आता मोठमोठ्याने श्रीकांत सिंधूकडे बघत हसू लागतो. आणि हसतच श्रीकांत म्हणतो की अजून लावायचा का कोणाला फोन? तर सिंधू आता वकिलाला फोन लावते आणि म्हणते की हा वकील साहेब, मी सिंधू रत्नपारखी बोलते आणि मी तुम्हाला अँटिसिपेटरी बिल तयार करायला सांगितलं होतं. तर आता वकील सिंधूची माफी मागत म्हणतो की सॉरी मॅडम, मी राघवचे बिल नाही बनवू शकत. तर सिंधू म्हणते कसे शक्य आहे, मी तुम्हाला अगोदरच कल्पना दिली होती ना. वकील म्हणतात की ते मला माहिती आहे, पण त्या अगोदरच मधू आणि तिच्या वकिलांनी हाय कमांडची ऑर्डर आणून बेल न मिळण्याची तरतूद केली होती. ती ऐकता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता सिंधू म्हणते की ते वकील आता इन्स्पेक्टरला घेऊन राघवला अटक करायला आले, दुसरा काहीतरी मार्ग आहे का? तर ते वकील म्हणतात की सॉरी मॅडम, ते श्रीकांत धर्माधिकारी वकील आहेत ना, त्यांच्यासमोर कोणीच काही करू शकत नाही, सॉरी. असे म्हणत आता त्या वकिलाने देखील फोन ठेवलेला असतो आणि सिंधूची सगळी बाजूनी गोची झालेली असते. श्रीकांत धर्माधिकारीने आता चोहो बाजूने आता सिंधूला विळख्यात पकडून सिंधूची कोंडी केलेली असते. तेव्हा आता लगेच श्रीकांत म्हणतो की अजून कोणाला फोन करायचा बाकी आहे का? तर सिंधू आता श्रीकांतकडे बघते. तेव्हा आता श्रीकांत सिंधूला म्हणतो की मी जजही नाही आणि देवही नाही, पण मी तुला सांगतो की आत्तापर्यंत माझ्या जीवनात मी एकही केस हरलेला नाही आणि ही सुद्धा केस मी जिंकणार. तर आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. ही सुद्धा केस मी जिंकणार. असे म्हणत श्रीकांत म्हणतो की सालेकर. तर लगेचच राघव म्हणतो की सालेकर प्लीज तुम्ही तुमची ड्युटी करा. आणि राघवने आता त्याचे हात सालेकर समोर केलेले असतात. तर सालेकर अखेर राघवच्या हातात बेड्या घालतो. तर राघव सालेकर सोबत तेथून जाऊ लागतो. तर सिंधूला खूप वाईट वाटलेलं असतं आणि सिंधू राघवकडे बघते. तर आता
वकिलांनी आणि DIG सरांनी सुद्धा श्रीकांत धर्माधिकारी समोर गुडघे टेकलेले असतात आणि श्रीकांत धर्माधिकारीने त्याचा पावर दाखवलेला असतो. तर आता सगळ्या बाजूने कोंडी झालेली सिंधू श्रीकांत धर्माधिकारी समोर पुन्हा खडे उभी राहून आता श्रीकांत धर्माधिकारी सोबत आता कशी लढा देते आणि राघवने मधूला ढकलून दिले नसल्याचे सिंधू कशी समोर आणते आणि राघवला कशी वाचवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करू आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.